आर्मीच आहे कॅन्टीन ते साईडचे ते आता म्हातारा झाल्या ना ते शुभ दुपार माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून जे आहे माझ्या व्हिडिओ स्वागत आहे. हे जे आहे बर्थडे पार्टीचा दुसरा व्हिडिओ आहे. कारण इथं जे आहे की नाही आता दुपार झालेली 2-2:30 टाइम झाला ना. आता जसं की आम्ही हैदराबाद मध्ये एंट्री घेणार आहेत इथं भरपूर असा ट्रॅफिक जाम होता त्याच्यामुळे जे आहे आम्ही गाडी थांबवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं जे आहे ना कबुतराचा जे थवा आहे ना खूप मोठा होता तेच तुमच्यासोबत शेअर करते. आता जे आहे आम्हाला जेवण करायचंय जसं की हे हैदराबाद मध्ये जाताना भरपूर अशी ट्रॅफिक आहे. आता जे आहे आम्ही मध्ये जायलो जसं की सिटी मध्ये चाललो त्याच्यामुळे तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करीत आहे. तर चला आता आम्हाला जेवण करायचं आहे मध्ये आणि कुठं जायचंय काय म्हणलं तर कुठं जायचंय काय जेवण करायचं आहे ते सगळा व्हिडिओ जे आहे स्किप न करता बघत राहा. चला आता आम्हाला जेवण करायचं. मी इथं जे आहे ट्रॅफिक भरपूर असतील का इथं जे आहे हॉटेलपाशी आम्ही उभं टाकलो. जसं की आम्हाला आता पॅराडाईज हॉटेलमध्ये जे हैदराबादमधलं सगळ्यात मोठं बिर्याणी स्पेशल हॉटेल आहे तिथं आम्हाला करायचं जेवण. आज कसं बुधवारी त्याच्यामुळे नॉनव्हेज आणि इथं जे आहे गाडी पार्किंग करायलाच आम्हाला अर्धा-1 घंटा लागला. आणि इथं जे आहे मी मिस्टरचा आणि आमच्या जाऊबाईचा जे आहे व्हिडिओ काढायला आणि तिच्या मजाक करायची. तर चला आता गाडी थांबून जे आहे की नाही आम्हाला जायचं हॉटेलमध्ये. सगळ्यात मोठे हॉटेल आहे तुम्हाला दाखवते. रात्री जी VIP मेंटेनन्स असते जसं की VIP मेंटेनन्स म्हणलं की नाही की सगळं त्याच्यामध्ये भरपूर आलं. जसं की आपण नॉर्मल हॉटेलमध्ये जेवतो तेवढा खर्च येत नाही तर असा खर्च बी भरपूर येतं आहे. तर चला तुमच्यासोबत ही हॉटेल शेअर करते. आणि हैदराबादमधली फेमस बिर्याणी स्पेशल हॉटेल आहे. आणि कधी जर तुम्ही हैदराबाद बघायला आलात ना इथली बिर्याणी नक्की टेस्ट करा. एकदम भारीने एकदम आपली देशी तुपामध्ये बनवतात ही बिर्याणी. मग चला आता आम्ही आलोत हॉटेलमध्ये. इथं जे हात वगैरे धुवून जे आहे तर आता आपल्याला मस्त जे आहे की नाही जेवणावर ताव मारायचा आहे. बस 10 मिनिट बस. बघू शकता हॉटेलमध्ये भरपूर अशी गर्दी आहे. ही गर्दी जे की नाही कधी पण तुम्ही या तुम्हाला अशीच गर्दी भेटेल कारण जे आहे खूप टेस्टी जेवण असतं. चला आम्ही स्टार्टरमध्ये इथं मागवली होती मस्त रोस्ट मच्छी आणि मटण कबाब. तर जसं काय तर बनवायला खूप टाईम लागतो तर त्यांनी सांगितलं होतं की अर्धा घंटा लागेल बिर्याणी बनवायला. आणि आम्ही जे आहे फॅमिली कॉम्बो मागवला होता मटण बिर्याणीचा. त्याच्या आधी आम्ही थोडंसं स्टार्टर चेक केलं जसं की मच्छी होती मस्त आणि मच्छीला खूप अशी सगळ्याला आवडली. आणि इथं जे आहे मटण कबाब होते. तर चला आता आमचं जेवण जे आहे आमचं कॉम्बो आहे आलेलं आहे. आणि आता आम्ही जे आहे जेवण करणार. चला आमचं जेवण झालं होतं. पुन्हा गरमी खूप होती तर स्वीट वगैरे खायला तेल येत होते म्हणून इथं मस्त बटरस्कॉच आम्ही आईस्क्रीम मागितलं होतं. आणि वैभवसाठी जे आहे की नाही डबल का मिठा मागवलं होतं कारण थोडंसं थट खाली की त्याला ट्रान्सची प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते काही खात नाही. गोड सगळ्याला देऊ लागला ते मस्त जे आहे त्याला ऑर्डर केलं होतं थोडं थोडं काकूला ते खा म्हणून इथं देऊ लागलं ते नव्हतं. चला आम्ही मस्त जेवण वगैरे झालं आईस्क्रीम खाऊन आता निघालो बाहेर. आणि हे जे बाहेर निघताना की नाही हॉटेलमध्ये खूप छान असं धबधबा आहे ते तुम्हाला दाखवते. चला आता बाहेर निघलं की बघतो काय इतका पाऊस होता जाताना इतकं ऊन होतं की नाही मध्ये बसलं की काही माहीत होत नाही. जसं AC वगैरे सगळे चालू असतात आणि बाहेर पाऊस जे सुरू झाला ना आमची गाडी भरपूर अशी लांब पार्किंग केली होती. तर आता आम्ही इथं चाललो पैदल. तर चला जेवण खाऊन करून आम्ही आलो तिथं हुसेन सागर बघायला. आणि पुढे भरपूर असं बघण्यासारखं आहे. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. म्हणलं तर बघितलं तर तुम्ही पण दुसरी जे आहे की नाही हैदराबाद बघायला नक्की असं या. खूप छान छान प्लेस आहेत बघायची. तर चला आता तुमच्यासोबत दाखवते जसं की हुसेन सागर आणि इथं जे आहे की नाही वैभव काढीत होता डॅडीची फोटो. तर इथं थोडंसं फोटोशूट होती आहे. आणि चला आता आपल्याला जायचं एंट्री करायची जसं तिकीट वगैरे सगळं काढावं लागतंय. तेच म्हणजे दिवाळीची चमचम साडी बर्थडेला खूप चांगली दिसते म्हणजे बटू. इकडं आहे खाली पाणी हे तर शोच आहे. आता धबधबा आहे. व्हिडिओ
तुम्ही बघू शकता असे भरपूर शोचे वगैरे खूप छान छान प्रकारचे झाडं पण लावलेले आणि इथं आले की नाही मन असं प्रशस्त होऊन जाते. कारण चौकट जे आहे आपली नजर बिलकुल थांबत नाही. इतके छान छान गार्डन आहे, छान छान प्लेस आहेत ना, खूप छान आहे. फोटोशूटला तर एकदम परफेक्ट जागा आहे. तर चला इथं तिकीट काढून निघलो तर आम्ही बोटमध्ये बसायला आणि बोटमध्ये बसून जे आहे आपल्याला ते आईन जे पूर्ण चौकट जास्त आहे तुम्हाला जे आहे व्हिडिओ शेअर करते पुढचा नक्की बघा. आणि मध्ये जे आहे पाण्याच्या मध्ये स्टॅच्यू बनवलेला आहे गौतम बुद्धाचा, ते बघण्यासाठी जे आहे आपल्याला आता त्या बोटवर बसून जे आहे मध्ये जायचंय. आणि खूप छान असं स्टॅच्यू आहे ते लास्टपर्यंत व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. वर बसलं तर चांगलं वाटतंय ग. तिकडे बसायचं तिकडून बघायला. चला आता आपण बोटमध्ये बसलो तर मी बघितली इथं बसले ना साईडला पूर्ण जे बघू शकता तुम्ही हे पाणी आहे. आणि आता मी जाताना पण दाखवते तुम्हाला किती मोठा स्टॅच्यू आहे. तिथं गेल्यास बघितल्यावर तर तुम्ही इतकं छान आहे की नाही ते स्टॅच्यू. चला आता आपण बसलो तर मी तर जे आहे आमची जाऊ म्हणते की पाण्यामध्ये तुमचा फोन पडेल म्हणून मला जे आहे हसू यायले. भरपूर असे बोट वगैरे इथं थांबलेल्या होत्या. आणि एक जे बोट आहे की नाही छोटासा पापा घेऊन जे आहे की नाही 2 जण होते मिस्टर आणि वाईफ तिथे गेले होते. तर आम्ही म्हणलं माणसांना भीव वाटायला पण लेकराला बिलकुलही भीव वाटत नाही म्हणून आम्ही तर हसू लागलो. तर चला आता जे आहे आपण जे मेन बघायला आलो ना जसं की बुद्धाचा स्टॅच्यू बघण्यासाठी आता आपण बोटमध्ये बसून चाललो. तुम्हाला दाखवणार आहे पण कमी अवघड आहे का ते बघण्यासाठी तर एवढी मध्ये जावं लागेल. हा हुसेन सागर त्याच्याची मूर्ती आहे हुसेन सागरची मूर्ती कोण पडन तुमच्या त्या व्हिडिओच्या चक्करमध्ये बसा. आपण दिसतंय काय तर जोडल्या नाही की नाही बघ. अखंड आहे पूर्ण एकदम अखंड आहे. कोरीव काम बी किती भारी केलेलं. हो ना पण एवढं आहे उंच कमी उंच आहे ते पूर्ण धोंडाच आहे किती अखंड धोंडा. अरे बापरे कोरीव काम बी कमी नक्षीदार काम आहे. किती लागले असते ह्याला वर्ष करायला. बघितलं किती मोठा स्टॅच्यू आहे गौतम बुद्धाचा. आणि पूर्ण जे आहे की नाही पाण्यावर हे प्लेस बनवलेलं आहे. आता खाली कसं बनवले की काय नाही की एकदम पाण्यामध्ये बनवलेलं आहे. ते बघण्यासाठी जे आहे की नाही आपण आलेलो. तर चला हे झाले सगळं बघणं. आणि इथं जे आहे आमच्या जाऊबाईनं दिऱ्यानं जे आहे फोटोशूट केली होती. आणि ते कसं फोटो काढून देऊ लागले एक भैया.
तर आम्हाला पण काढायचे होते आणि इथं बाहेर निघलं की हे बघा इतका पाऊस सुरू झाला की नाही आम्हाला बोट पस्तर जाता नाही आम्ही भिजून गेलो आणि आम्ही सगळेजण जे आहे बोटमध्ये बसलो होतो आणि वैभव जे आहे की नाही इथंच आहे कारण जे सगळेजण बसलो होतो तर हे बघू शकता तुम्ही आणि वैभव जे आहे की नाही ते फोटो घेण्यासाठी तिथंच त्याला टाईम लागला आणि सगळे जे बोटवाले भैया वगैरे सगळे आवाज देऊ लागले आणि पाऊस इतका सुरू झाला की नाही की सगळे जे बोटमधले माणसं आहेत की नाही अर्धा घंटा जे आहे की नाही पावसात इतका जोरात आला की सगळेजण भिजलेत आणि भरपूर आणि इथे जे आहे बघा मी साईडला उभं टाकून जे आहे पाणी बघत आहे आणि चला आमचं सगळं जे आहे की नाही बघणं झालेलं आहे आणि आता आपण निघलो जसं की आता आपलं बर्थडे पार्टी आहे आणि 4-4:30चा टाईम झाला पण आम्हाला वाटलं होतं की आता 5 वाजता आपण पोहोचून पुन्हा तिथं जाऊन आम्हाला थोडंसं रेडी पण व्हायचं होतं पण त्या कार्यक्रम जे आहे की नाही 5-5:30-6चा कार्यक्रम जे आहे ना 7:30-8 वाजता कार्यक्रमाला तर चला आता तुम्हाला नेते आम्ही जसं की बर्थडे पार्टीसाठी स्पेशल आलो तिकडे जायचं आहे आपल्याला फोटो राईट